तुम्हाला सुद्धा श्रीमंत आणि एक चांगली लाईफ एन्जॉय करायची, पण त्यासाठी तुमच्याकडे जो काही पैसा येतो तो पैसा तुम्ही प्रॉपररित्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याला मॅनेज करणं, त्याचबरोबर तो पैसा वाढवता यावा ह्यासाठी आज मी तुम्हाला बेस्ट अशी इन्फॉर्मेशन देणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा पैसा हा मॅनेज करू शकतात, त्याचबरोबर तो वाढवू सुद्धा शकतात आणि त्याचाच फायदा करून तुम्ही स्वतः श्रीमंत बनू शकतात। त्याचबरोबर तुम्ही तुमचा जो काही पैसा आहे त्याचा वापर करून एक चांगलं आयुष्य हे जगू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट अशी एक टेक्निक पाहणार आहोत, त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचा पैसा व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करू शकतात आणि तो वाढवू सुद्धा शकतात। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर सिंपली आज आपण काय पाहणार आहोत, 50-30-20 रूल आपल्या मराठी भाषेत म्हणजे सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत की आपण 50-30-20 रूलचा वापर करून कोणत्या पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने आपला पैसा मॅनेज करू शकतो आणि त्याचबरोबर तो पैसा वाढवू कसं शकतो याविषयी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर सिंपली काय, तर 50-30 आणि 20 रूल काय आहे, तर तुमचा पैसा मॅनेज करायला आणि वाढवायला मदत करणारं सोपं रूल म्हणजे काय, हे एक सिंपल असं रूल आहे जे तुमचा पैसा वाढवायला आणि मॅनेज करायला मदत करेल। तर 50-20-30 जो काही रूल आहे तो काय करतो, तर तो लोकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यास मदत करण्यासाठी एक अंतर्यामी आणि सोपी योजना आहे। म्हणजे हा जो काही रूल आहे त्या रूलचा वापर करून तुम्ही फायनान्शियली फ्री कसं होऊ शकतात। म्हणजे आपण जर बघितलं फायनान्शियली फ्री काय असतं, तर सिंपली आपल्याला कोणतीही वस्तू घेण्यासाठी आपल्याकडे एवढा पैसा पाहिजे की आपण ती वस्तू घेताना त्याचा प्राइस टॅग बघायची गरज नको पडायला, बरोबर। यालाच आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणू शकतो किंवा फायनान्शियली फ्री लाईफ असं म्हणू शकतो। तर आज आपण बघितले बऱ्याचशा लोकांना महिन्याला भरपूर पैसा कमवतात, पण महिना एंड होस म्हणजे महिना संपेपर्यंत त्यांच्याकडे काही पैसा शिल्लक राहत नाही आणि त्या बदल्यात ते लोकांकडनं कर्जाने पैसे घेतात आणि तेच कर्ज मिटवण्यासाठी पुढच्या महिन्यात परत दुसरीकडनं कर्ज घेतात। म्हणजे अशा पद्धतीने जो काही पैसा त्यांच्याकडे येतो तो पैसा ते परत परत फेडत जातात आणि त्यामध्ये पूर्णपणे त्या कर्जामध्ये ते गुंतून राहतात। पण आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात की आपलं कर्जातनं सुद्धा आपण इझिली कसं बाहेर येता येईल, त्याचबरोबर आपला पैसा जो काही आपण कमवतो तो महिनाभरासाठी प्रॉपररित्या कसं आपण मॅनेज करू शकतो। म्हणजे आपण महिनाभर कोणाकडे अपेक्षा न करता आपला स्वतःचा पैसा प्रॉपरली यूज करून आपले सगळे स्वप्न किंवा आपला जो काही लाईफस्टाईल असेल ती व्यवस्थित पद्धतीने आपण एन्जॉय करू शकतो। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। त्यानंतर या नियमामध्ये काय सांगितलंय की तुम्ही जे काही टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या उत्पन्नामधनं जो काही आपला 50% म्हणजे टॅक्स, बरेचसे मराठी लोक आपल्या म्हणजे जे काही इंडियन लोक आहेत ते टॅक्स भरत नाहीत, पण ज्यांचा कारण टॅक्समध्ये पण एक लिमिटेशन्स आहे की 2.5 या 3 लाखापर्यंत जर आपलं इन्कम असेल तर आपल्याला टॅक्स हा भरावा लागतो। त्यामुळे आपण काय करायचं की आपला जर आपण टॅक्स भरत असणार ना तर आपला टॅक्स भरून जो काही पैसा उरतो त्या पैशांमधनं आपल्या ज्या काही गरजा म्हणजे 50% जो काही पैसा उरेल ना तर तो पैसा आपण आपला गरजा किंवा जबाबदाऱ्या यावर खर्च करायचा। आता आपण सिंपली ते पूर्ण टेम्पलेट समजून घेणार आहोत, पण एक बेसिक फॉर्मॅट आपण समजून घेऊयात। म्हणजे आपला जो काही 50% इन्कम असेल तर त्या 50% इन्कम मधनं आपण आपल्या गरजा किंवा ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ना त्या जबाबदाऱ्यासाठी आपण 50% इन्कम हे यूज करायचं। त्यानंतर उरलेला अर्धा भाग म्हणजे जो काही 20% भाग आहे तो 20% भाग आपण आपले सेव्हिंग किंवा जे काही कर्ज आपण घेतो ते कर्ज नील करण्यासाठी। कारण स्टार्टिंगला जर तुम्हाला हे फॉर्म्युला यूज करून तुमचं कर्ज नील करायचं असेल म्हणजे तुम्हाला कर्जातनं मुक्तता हवी असेल तर सिंपली स्टार्टिंगला काय करायचं, आपण आपला जो काही बजेट बनवलेला असेल 50-30 आणि 20 रूल, तर जो 20% आपल्याकडे पैसा उरतो ना तो आपल्याकडे आत्ता जो काही कर्ज आहे तो कर्ज आपण संपवण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे ती अमाऊंट आपण ज्याला काही EMI द्यायची असेल किंवा कर्जाचे पैसे रिटर्न करायचे असतील त्या व्यक्तीला किंवा त्या बँकला किंवा कोणत्याही संस्थेला आपल्याला परत करायचे असतील ते त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करायचा आहे। याच्याने काय होईल की जो काही तुमचा कर्ज आहे तो कर्ज पटकन आणि लवकरात लवकर तो संपेल आणि त्यातनं तुम्हाला एक कर्जाचं टेन्शन हे तुमचं संपून जाईल। त्यानंतर 30% जी काही इन्कम असेल ती आपण आपल्या स्वतःसाठी म्हणजे एन्जॉय करण्यासाठी आपण वापरू शकतो। कारण आपण म्हणतो की आपल्याला आपलं हे आयुष्य एकदाच आपल्याला भेटतं। जर आज आपण भरपूर सारा पैसा कमवून ठेवला आणि तो जर म्हातारपणी आपण यूज करायचं ठरवलं तर त्याचा फायदा काय होणार आहे,
त्यामुळे आपला जो काही पैसा आहे तो पैसा आपण आत्तासुद्धा यूज करायला हवा, जो एन्जॉय करण्यासाठी आपण करू शकतो. तर जो काही 30% इन्कम असेल ना आपलं, ते इन्कम आपण इझिली आपलं फ्युचर म्हणजे आत्ता एन्जॉय करण्यासाठी, जसं की आपण नवीन नवीन मूवीज येतात ते बघू शकतो, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाऊ शकतो, नवीन नवीन ठिकाणी डिनर जेवायला जाऊ शकतो, त्याचबरोबर आपण वर्ल्ड टूर करू शकतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्लेसवर जाऊन एन्जॉयसुद्धा करू शकतो. म्हणजे अशा गोष्टी करण्यासाठी किंवा एक तुम्हाला चांगला ड्रेस घ्यायचा आहे, चांगला मोबाईल घ्यायचा आहे, यासाठी सुद्धा तुम्ही जी काही 30% अमाऊंट असते ना त्याचा वापर करू शकतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला जरा कन्फ्युजन होत असेल, पण आपण जसं जसं पुढे जाणार ना तसं तुम्हाला मी सेपरेटली व्यवस्थित पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो की तुमचा पैसा कोणत्या ठिकाणी कसा मॅनेज करायचा आणि कोणता पैसा कुठं कुठं खर्च करायचा, ह्या पद्धतीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर सिम्पली आपण पाहूयात. तर ह्या म्हणजे हा सिंपल फॉर्म्युला कशासाठी उपयोगी आहे, तर ज्याचा हेतू म्हणजे याचा हेतू काय ह्या फॉर्म्युल्याचा, तर व्यक्तींना त्यांचे पैसे व्यवस्थापित करण्यात आणि आणीबाणी आणि सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी मदत करण्यासाठी आहे. म्हणजे काय, तर आपला पैसा मॅनेज करण्यासाठी, त्याचबरोबर जर कोरोनासारखी परिस्थिती आली किंवा कधी आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम झाले, कधी आपल्या घरातला जो व्यक्ती कमावणारा आहे त्याला जर काही हेल्थ इश्यू झालेत, तर त्यावेळेस आपल्याला तो पैसा कामात येईल. त्याचबरोबर आपण आज जर पैसा मॅनेज केलं तर आपल्या म्हातारपणी आपल्याला कोणाकडे भीक मागायची गरज नाही राहणार. आपण स्वतः आपला जो काही पैसा आपण सेव्हिंग करून ठेवला किंवा आपण आपल्यासाठी ठेवलेला असतो तो पैसा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. कारण म्हातारपणी आपण काम करू शकत नाही, पण खायला प्यायला आणि हेल्थसाठी आपल्याला आपला पैसा हा गरजेचा असतो. त्यामुळे आपल्याला हा जो काय पैसा आपण आत्ता सेव्हिंग करणार तो त्यावेळेस कामात येईल. त्यानंतर आता आपण पाहूयात की 50-30-20 रूल नेमकं आहे तरी काय. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता व्यवस्थित पद्धतीने समजा. जर तुमच्याकडे नोटबुक असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमचं जो काही बजेट आहे तो लिहून काढू शकतात. तर आपण एक सिंपल फंडा घेऊयात की जर तुमच्याकडे 50% अमाऊंट म्हणजे समजा तुम्ही जर 50,000 रुपये कमावत आहेत, बरोबर, 50,000मधनं 50% किती येईल, तर 25,000 रुपये. तर 25,000 रुपयाचं तुम्ही काय करू शकतात, म्हणजे तुमच्याकडे 50,000 रुपये तुम्ही कमवले महिन्याला आणि त्याच्यातलं जे काही म्हणजे 25,000 रुपये आहेत त्यातले तुम्ही ते नीड्स म्हणून यूज करू शकतात. नीड्स म्हणजे काय, आपली गरज ही अशी बिले आहेत जी तुम्ही पूर्णपणे भरली पाहिजेत आणि जगण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे काय, नीड्स आपल्याला गरज आहे, आपल्याला जगण्यासाठी किंवा आपल्याला ह्या पृथ्वीवर सर्वाईव्ह करण्यासाठी आपल्याला हे काही पैसे पे करावेच लागतील. जसं त्यामध्ये आपण एक रेंट किंवा मॉर्टेज पेमेंट. आता रेंट किंवा मॉर्टेज पेमेंटमध्ये काय येतं, तर रेंट म्हणजे जर समजा तुम्ही रेंटवर राहत असणार तर तुम्हाला त्या ठिकाणी भाडं भरावं लागेल, रेंट भरावं लागेल. आणि मॉर्टेज जर तुम्ही एखादं घर घेतलं असेल स्वतःसाठी तर त्याची EMI सुद्धा तुम्हाला 100% भरावी लागेल. म्हणजे हे तुम्ही जर रेंटवर, या ठिकाणी तुम्हाला एकच अमाऊंट द्यावा लागेल. एक तर तुम्ही रेंटवर राहा किंवा तुम्ही बेसिकली तुमचं स्वतःचं घर घेऊन त्या ठिकाणी राहू शकतात. म्हणजे ते अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली रिटर्न करू शकतात. तर ही आपली गरज आहे पहिलं. त्यानंतर ट्रॅव्हल. आता तुम्ही काहीतरी काम करत असणार, बरोबर, रोज तुम्हाला जॉबला जावं लागत असेल तर त्या ठिकाणी तुमचा रोजचा ट्रॅव्हलिंगचा जो काही खर्च असतो तो सुद्धा तुमची गरज आहे, तो नीड आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल करून गेलाच नाहीत तर तुम्हाला कोणी पैसा देणार नाही. त्यामुळे ही सुद्धा तुमची एक नीड आहे, गरज आहे. त्यानंतर काय, बिल्स. आता बिलसुद्धा आपल्याला कंपल्सरी भरावेच लागतील, बरोबर. आपल्याला जर दर महिन्याला सर्वाईव्ह करायचं आहे चांगलं बेसिक लाईफमध्ये, आपल्याला ह्या गोष्टींची खूप गरज आहे. जसं की लाईट बिल, वॉटर बिल, गॅस, इंटरनेट, मोबाईल रिचार्ज किंवा अजून बेसिक ऑदर तुमचे सेपरेटली जे काही खर्च असतील किंवा ते बिल आपण या ठिकाणी पकडूयात. म्हणजे हे बिलसुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे. ही आपली नीड आहे, ही आपली गरज आहे. या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमची जे काही नीड असेल ना ती 50%मध्ये लिहून काढा. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, बरोबर. एकदा काही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढल्या तर तुम्हाला समजेल की आपण कोणत्या ठिकाणी किती पैसा खर्च करतो आहे आणि आपला सगळा पैसा प्रॉपरली ट्रॅक होईल. म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये तो पैसा कुठं खर्च नको व्हायला किंवा आपण कुठं खर्च करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला इझिली समजेल. त्यामुळे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. आपले नीड्स कोणकोणत्या आहेत हे सगळं तुम्ही लिहून काढा. प्रत्येकाचं रेंट असतं, ट्रॅव्हल असतं, बिलचा पैसा असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ग्रोसरी, कारण आपल्याला जगण्यासाठी खावं तर लागेल ना, आणि ग्रोसरीसाठी सुद्धा आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे ही आपली नीड आहे, आपली गरज आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही इन्शुरन्स काढून घ्यायला हवा. कारण जर तुम्ही इन्शुरन्स जर काढून घेतलं ना तर तुम्हाला फ्युचरमध्ये कधी काही हेल्थ प्रॉब्लेम आले तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही जो काही कमावता व्यक्ती असेल त्याला जर काही प्रॉब्लेम्स आले हेल्थ रिलेटेड किंवा अदर कोणतेही असो तर त्याचा फायदा आपल्याला इन्शुरन्समध्ये कव्हर होऊन जातो. म्हणजे आपण जर महिन्याला 200, 500, 1000 रुपये जरी
खर्च केले तरी आपल्याला त्या बदल्यात इन्शुरन्स, जर कधी इमर्जन्सी आली, हेल्थ इमर्जन्सी आली, तर त्या ठिकाणी आपल्याकडे तो इन्शुरन्सचा पैसा असतो, ज्याच्यानं आपण आपला हेल्थचे ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि याचा काय फायदा असतो की जर तुम्ही तो पैसा हेल्थचे इन्शुरन्समधनं जर पे केला तर तुमच्याकडे असलेली जी काही सेविंग अमाऊंट असेल ती तुम्हाला खर्च करायची गरज पडत नाही. बऱ्याचशा वेळेस अशी परिस्थिती असते, जो कमावणारा व्यक्ती असतो तो भरपूर पैसा कमवतो, गाडी, घर, बंगला, पण जर त्याचा हेल्थ प्रॉब्लेम झाला तर डायरेक्टली सगळं ते गाडी, घर, बंगला विकून त्याचे हेल्थचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे रिस्क न घेता आपण हा माइंडसेट ठेवा की आपण इन्शुरन्स काढून घेतलेलं कधीही बेटर राहील, जेणेकरून आपल्याला कधी प्रॉब्लेम आले तर आपण त्या इन्शुरन्सचा वापर करून आपलं हेल्थ रिकवर करण्यासाठी मदत घेऊ शकतो. त्यानंतर फीज, समजा जर तुम्ही लग्न झालेलं असेल तुमचं आणि तुमचे जर मुलं बाळं असतील तर त्यांचे क्लासची फीज, त्यांच्या स्कूलची फीज किंवा त्यांना जो काही पैसा खर्च करावा लागतो आपल्याला, तो पैसा आपण फीजमध्ये पकडूयात, बरोबर. म्हणजे ही सुद्धा आपली गरज आहे किंवा नीड्स आहे. आणि जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही ॲज अ नीड म्हणून काय विचार करू शकता, तर तुम्ही लर्निंग घेऊ शकतात, नवीन स्किल घेऊ शकतात, नवीन कोर्सेस घेऊ शकतात आणि त्यातनं तुम्ही स्वतःला अपग्रेड करायचा प्रयत्न करा. कारण जेवढं जास्त नॉलेज असेल, जेवढं जास्त स्किल असेल, त्या स्किलच्या बेसवर तुमचं जो काही इन्कम आहे तो सुद्धा वाढू शकतो. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेतलं की 50,000 रुपये आपण पर मंथ कमवतो, पण जर प्रॉपरली आपण त्या ठिकाणी आपल्या स्किल, नॉलेजवर काम केलं ना तर आपण त्या 50,000वरनं 1 लाख, 5 लाख रुपये महिनासुद्धा इझिली कमवू शकतो. त्यामुळे जर तुमचं लग्न झालं नसेल, तुम्ही बॅचलर असणार, तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं जो काही बिल असेल तो बिल मॅनेज करायचा प्रयत्न करत राहा. त्यानंतर मिनिमम डेप्ट, म्हणजे बेसिकली काय होतं की जर तुम्ही आता आपण ज्या पद्धतीने बघितलं, ट्रॅव्हल करण्यासाठी तुमच्याकडे एक बाईक असेल, तुम्हाला टाईम वाचवायचा असेल, तर तुम्हाला टाईम जर वाचवायचा असेल आणि तुम्हाला लवकर जायचं आहे, मग तुम्हाला बाईकची गरज आहे, बरोबर. बाईक तुम्हाला कंपल्सरी घ्यावी लागेल आणि बाईक जर घ्यायचं तर तुम्ही ती EMIवर घ्या. EMIवर घेतल्यानंतर दर महिन्याला तुम्ही डेप्ट, म्हणजे जो काही तुमचं कर्ज असेल, EMI असेल, ते तुम्ही दर महिन्याला हळूहळू इझिली भरू शकतात. म्हणजे ही सुद्धा तुमची गरज आहे किंवा नीड आहे, कारण तुम्हाला ट्रॅव्हलिंग करून तुमचा टाईम वाचवायचा आहे. जेवढा टाईम वाचेल तेवढा तुम्ही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि सुद्धा तुम्हाला पैसा हा कमवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्या काही नीड्स आहेत त्या नीड्सवर तुम्ही खर्च करणं गरजेचं आहे. तुम्हाला गरज आहे, तुम्हाला यावर खर्च करावा लागेल. म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतलं, जर 50,000 रुपये कमवत असणार तर आपण 25,000 रुपये ह्या सगळ्या गोष्टींवर खर्च आपण करू शकतो. आता आपल्याकडे अजून 25,000 रुपये उरलेले आहेत. आता ते 25,000 रुपये कुठं खर्च करायचे आपण ते बघूया. तर त्यानंतर येतं 30%. 30% मध्ये वॉन्ट्स म्हणजे काय, तर आपल्याला अशा गोष्टी ज्या सर्व काही म्हणजे एवढ्या आवश्यक नसतात, गरजेच्या नसतात, पण आपल्याला वाटतं की नाही आपण ह्या गोष्टी कराव्यात, कारण आता आपण तरुण आहोत, आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे, आपल्याला आपले एन्जॉय करायचं, आपल्याला चांगले मूव्हीज बघायचे आहेत, आपल्याला चांगले कपडे घ्यायचे आहेत, आपल्याला चांगल्या ठिकाणी जेवायला जायचं आहे, आपल्याला फिरायला जायचं आहे. तर ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला खर्च करायचा आहे, कारण आता आपण जेवढ्या एनर्जीने एन्जॉय करू शकतो ते आपण म्हातारपणी एन्जॉय करू शकत नाही. त्यामुळे आत्ता गरजेचं आहे, आत्ता वॉन्ट्स आहे, आत्ता आपल्याला गरज आहे की आपण त्या गोष्टी कराव्यात, ते एन्जॉय करावं, ते मस्तपैकी आपण आपलं आयुष्य जगावं. कारण जर तुम्ही सगळा पैसा जर सेविंगमध्ये ठेवला किंवा सगळा पैसा तुम्ही फक्त तुमच्या नीड्सवर खर्च करून टाकला तर तुम्ही म्हातारपणी त्या जर जास्तही पैसा असेल तुमच्याकडे पण त्या पैशांचा वापर करून तुम्ही एक मजा नाही घेऊ शकत, एक आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस जगतात ना त्यावेळेस तुमच्याकडे वॉन्ट्स हा पॅटर्न सुद्धा असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जसं वॉन्ट्स, आपण ज्या गोष्टीवर पैसे खर्च करतात त्या सर्व गोष्टी आवश्यक नसतात. म्हणजे आपण ज्या ठिकाणी पैसा ही गरज आहेच अशातला भाग नाही आहे. जर कधी तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही ह्या गोष्टींवर नाही खर्च केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित पद्धतीने सर्वाइव्ह करू शकतात, व्यवस्थित पद्धतीने एन्जॉय सुद्धा करू शकतात. पण ह्या गोष्टी असणं तर तुम्हाला एक आत्ताचं जे काही जनरेशन आहे आपलं, त्या जनरेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. आणि ह्या गोष्टी असेल तर आपण फ्रेश असू, आपलं माइंड एन्जॉय करू शकतो, आपण रिलॅक्स असू आणि आपल्या आयुष्यात आपण एक सॅटिस्फाईड सुद्धा असू शकतो. त्यामुळे वॉन्ट्स खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपण डिनर, मूव्हीज, शॉपिंग, वॅकेशन्स, लक्झरियस, सबस्क्रिप्शन, EMI किंवा अदर तुमचे जे काही वॉन्ट्स आहेत ना ते, म्हणजे वॉन्ट्स म्हणजे आपण सिम्पली काय घ्यायचं की अशा वस्तू, अशा गोष्टी ज्याची गरज म्हणजे आपण त्यासाठी पैसा खर्च करायलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे, पण आपल्याकडे पैसे आहेत म्हणून त्या गोष्टी करा आणि तुमचं आयुष्यसुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने एन्जॉय करा. हेच तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणून वॉन्ट्सवर आपण पैसा खर्च करू शकतो. म्हणजे जी काही 30%, आता 30% म्हणजे आपण किती आपल्याकडे अमाऊंट उरलेली होती, आपल्याकडे होती
25,000 रुपये, बरोबर. 25,000मधनं आपण 30% जर पकडलं तर 15,000 रुपये येतात. म्हणजे आपण 15,000 रुपये खर्च करून आपण बाहेर डिनरला जाऊ शकतो आपल्या फॅमिलीसोबत, त्यानंतर मूवीजला जाऊ शकतो, शॉपिंग करू शकतो, व्हॅकेशन एन्जॉय करू शकतो, लक्झरियस वस्तू घेऊ शकतो, त्यानंतर सबस्क्रिप्शन घेऊ शकतो, त्यानंतर EMI किंवा अदर्स तुम्हाला जे काही खर्च करायचा आहे तो खर्च तुम्ही या ठिकाणी इझिली करू शकतात, बरोबर. आता आपण किती खर्च केले, आपल्याकडे 50,000 होते, त्याच्यातले आपण 25,000 रुपये आपल्या नीड्सवर खर्च केले, त्यानंतर 15,000 रुपये आपण कशावर, तर आपल्या वॉन्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला जे काही एन्जॉय करायचं आहे त्यावर आपण खर्च केले. आपल्याकडे आता उरलेत किती, 10,000 रुपये. तर 10,000 रुपयाचं आपण काय करायचं, 10,000 रुपये आपण प्रॉपरली सेव्हिंग करायची. तर यामध्ये काय, शेवटी तुमच्याजवळ निव्वळ उत्पन्नाचा 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी वाटप करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर तुमचा जो काही 20% जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्ही तुम्हाला स्टार्टिंगला जर तुमच्याकडे कर्ज असेल, तुमच्यावर कर्ज असेल ना, तर अगोदर ते कर्ज नील करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्याकडे 10,000 रुपये उरलेत ना, तर तुम्ही ते 10,000 रुपये जेवढं जास्त तुम्ही तो कर्ज नील करायला देणार ना, तेवढं तुमचं डोक्याची शांतता होईल. आणि एकदा काही डोकं शांत झालं, तुमच्याकडे पैसा उरायला लागला, तुमचं कर्ज नील झालं, त्यानंतर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात किंवा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्यानंतर बँकेचे काही बॉन्ड्स असतात ते तुम्ही बँकेत जाऊन विचारू शकता की बॉन्ड्स काय असतं आणि त्यात कसं इन्व्हेस्ट करू शकतो हे विचारू शकतात. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर काही नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही लोकांना लोन्स देऊ शकतात आणि त्यातनं सुद्धा पैसा हा कमवू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला अदर ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचा पैसा इन्व्हेस्ट करू शकतात. या ठिकाणी सिम्पली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जो काही पैसा आपण इन्व्हेस्ट करतोय त्या इन्व्हेस्ट करताना इयरली आपल्याला कमीत कमी 10% ते 12% त्याचे रिटर्न्स कसे येतील ह्याकडे नेहमी फोकस ठेवायचा. कारण आपल्याला 10 ते 12% त्याची रिटर्न का पाहिजे आहेत, तर दर वर्षाला आपल्या इंडियामध्ये 5 ते 7% आपलं इन्फ्लेशन रेट आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई. म्हणजे आपण एखादी वस्तू पकडली, आता सिम्पली आपण जर ही वस्तू पकडली, आता ही वस्तू आपल्याला कितीला भेटणार आहे, ही वस्तू आपल्याला समजा ह्या वर्षी 100 रुपयाला भेटते, तर हीच वस्तू पुढच्या वर्षी 105 रुपयाला भेटेल. म्हणजे याची महागाई वाढते, 5% याची प्राईस वाढली आहे. तर आपल्याला हेच समजायचं आहे की महागाई वाढते, त्यामुळे आपला पैसासुद्धा वाढायला पाहिजे. आणि जर आपल्याला पैसा वाढवायचा असेल तर आपण ज्या पद्धतीने सेव्हिंग केली, आता समजा जर तुम्ही 1,20,000 रुपये वर्षाला सेव्हिंग केली, तर 1,20,000 सेव्हिंग केल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 10 ते 12% त्याच्यावर तुम्हाला एक फायदा व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला इन्कम हे मिळायला पाहिजे. अशाच ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा ज्यातनं कमीत कमी 10 ते 12% तुम्हाला त्याचे रिटर्न्स भेटतील. कारण 5-7% तर तुमचं कमीत कमी त्यातनं इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाईमध्येच निघून जातील. मग तुमच्याकडे कमीत कमी 4-5% तरी एक्स्ट्रा अमाऊंट ही उरत म्हणजे तुमच्याकडे असते आणि ज्याचा वापर करून तुम्ही अजून जास्त पैसा कमवू शकता. तर हा सिम्पल फॉर्मॅट आहे 50, 30 आणि 20 रूल. याच्यात तुमचा पैसा टाका आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा पैसा मॅनेज करू शकतात. आता आपण ज्या पद्धतीने बघितलं, जसं उदाहरण बघितलं की 50-30 रूल, म्हणजे जर तुम्ही महिन्याला 50,000 रुपये जर कमवत असणार ना, तर तुम्ही 25,000 रुपये तुमचे नीड्सवर खर्च करू शकतात. आता या ठिकाणी नीड्स आपण बघितले, नीड्स कोणकोणते आहेत, रेंट म्हणजे जे ज्या ठिकाणी राहताय तुम्ही किंवा तुम्ही तुमचं घर घेतलं त्याचं EMI, नंतर ट्रॅव्हल, बिल्स, ग्रोसरी, इन्शुरन्स, फीज, मिनिमम डेप्ट, अशा पद्धतीचे जे काही तुमच्याकडे गोष्टी आहेत याच्यावर तुम्ही तुमचं जो काही नीड आहे तो खर्च करू शकता. त्यानंतर 30%मध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत डिनर, मूवीज, व्हॅकेशन, शॉपिंग, लक्झरियस वस्तू घेऊ शकतात, सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. सबस्क्रिप्शनमध्ये जसं की आपण बऱ्याचशा गोष्टींची गरज नसते, जसं की आपण आता म्हणू शकतो नेटफ्लिक्स म्हणा किंवा हॉटस्टार म्हणा, यांची गरज नसते तरी पण आपण घेतो, बरोबर. तर ह्या गोष्टीचं पण आपण एक म्हणतो की आपल्या लाईफमध्ये आपल्याला एन्जॉय करायचं, आपल्याला नेटफ्लिक्सच्या सिरीज पण बघायच्या आहेत, ते इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण आपण ती अमाऊंट ह्या 30% नंतर नंतर सेव्हिंगमध्ये काय पाहिलं आपण की सेव्हिंगमध्ये आपल्याला आपला जो काही पैसा आहे पहिल्यांदा आपले सगळं कर्ज नील करायचा आणि कर्ज नील करून जो काही आपली 20% अमाऊंट उरेल म्हणजे दर महिन्याला, तर त्या दर महिन्याच्या 20% अमाऊंटमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करा, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करा, बिझनेस किंवा लोन्स किंवा अशा अदर काही गोष्टी आहेत त्याच्यात इन्व्हेस्ट करा. आणि नेहमी हे डोक्यात ठेवायचं की आपल्याला कमीत कमी 10 ते 12% त्याचे रिटर्न्स येणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करतोय त्या ठिकाणी आपल्याला
10 ते 12% रिटर्न येणं गरजेचं आहे. जसं FDमध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जर तुम्ही बँकांमध्ये गेलात तर तुमच्या पैशांवर जर तुम्ही 1 लाख रुपये ठेवलेत ना तर त्या ठिकाणी तुम्हाला 4, 5, 6% रिटर्न भेटतं. आणि तेवढं तर आपलं महागाई वाढत आहे, त्यामुळे आपल्या पैशाची किंमत काहीच राहत नाही. कारण 1 लाख रुपयाची किंमत पुढच्या एका वर्षात 1,05,000च राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हा माइंडसेट ठेवा की आपला पैसा 10 किंवा 12% कसा वाढेल याकडे नेहमी फोकस ठेवायचा. तर आपण अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ बघितला आहे. तुम्हाला जर तुमचा पैसा मॅनेज करायचा असेल ना तर सिम्पल आणि बेस्ट असा फॉर्मॅट आहे, जो फॉर्मॅटचा यूज करून तुम्ही चांगलं श्रीमंतसुद्धा बनू शकतात. म्हणजे तुमच्या म्हातारपणी तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट राहील जी आपण 20% सेविंग किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवणार. त्या पैशाचा वापर करून आपण आपलं म्हातारपण चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो. त्याचबरोबर आणीबाणी म्हणजे काही प्रॉब्लेम जर आलेत, कधी हेल्थ प्रॉब्लेम झालेत, जसं आपण आता बघितलं कोरोनामध्ये बऱ्याचशा लोकांचे जॉब गेलेत किंवा बऱ्याचशा लोकांकडे कामच नव्हती, त्यावेळेस त्यांच्याकडे पैसासुद्धा नव्हता. का तर त्यांनी सेविंग केलीच नाही, त्यांच्याकडे एक अमाऊंट अशी नव्हती जेणेकरून ते सर्वाईव्ह करू शकतात. म्हणजे हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे नेहमी हे माइंडसेट ठेवा की आपल्याकडे एक स्पेसिफिक अमाऊंट सेव्ह केलेली असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं तरुण पण आहे, आपल्याकडे आता एनर्जी आहे, तर आपल्याला आपलं लाईफसुद्धा एन्जॉय करायची. त्यामुळे कमीत कमी आपलं 30% अमाऊंट ही आपल्या वॉन्ट्सवर खर्च करा, एन्जॉय करा. आत्ता नाही जगलो तर आपण कधी जगणार आहोत. त्यामुळे नेहमी हा माइंडसेट ठेवा की आपल्याला आपलं लाईफसुद्धा एन्जॉय करायची. आणि त्यानंतर 50% नीड्स, जे की 25,000 रुपये आपण एक्झाम्पल घेतलं आहे, तर 25,000 रुपयापर्यंत म्हणजे जी काही नीड्स आहे तीसुद्धा आपण म्हणजे नीड्ससुद्धा आपण प्रॉपरली मॅनेज करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळायला हवं की आपण कोणत्या नीड्सवर कुठं खर्च करतो आहे. याचं पूर्ण फॉर्मॅट आपल्याकडे जर असेल तर आपल्याला समजेल की आपण या ठिकाणी खर्च कमी करू शकतो, या ठिकाणी खर्च वाढवू शकतो, ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पैसा वापरू शकतो. आणि ह्याच फॉर्मॅट तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो किंवा तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगायला मदतसुद्धा करू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रेस फ्री लाईफसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटेल. कारण जर तुम्ही कर्ज घेतलं नाही आणि तुमचा पैसा प्रॉपरली मॅनेज करत गेले तर तुम्हाला कोणाकडनं कर्ज घ्यायची गरज पडणार नाही, कोणाकडनं पैसे घ्यायची गरज पडणार नाही आणि तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य हे व्यवस्थित पद्धतीने एन्जॉय करू शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला असेच फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड किंवा फायनान्स रिलेटेड व्हिडिओज पाहिजे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा सांगायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपले सबस्क्रायबर वाढत आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळे जास्तीत जास्त मलासुद्धा एनर्जी येते तुम्हाला असंच नवीन आणि चांगलं कॉन्टेंट आणून देण्यासाठी. त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.